आज तर माझ्या मनाला खूपच दगदुगी लागली आहे. कारण आज फक्त आम्ही तिघी जणी घरी आहे. मी, अनु आणि आमची लाडकी जुली. कारण आई गावाला गेलेले आहे आणि मिस्टर सुद्धा ड्युटीवर चालले आता. मी या आधी सुद्धा एकटी घरी राहिलेली आहे. पण यावेळी अनु आहे. त्यामुळे मला टेन्शनच आलं आहे. अनु आता रांगायला लागल्यामुळे तिच्या मागेच एक जण हवं असतं. एकट्याने मूल आणि घर सांभाळणं खूपच कठीण आहे. माझी मम्मी तर मला नेहमीच म्हणत असते, लग्न अगोदर आम्ही कुठं गेलो तर तुला एकटीला घरी राहा म्हटलं तर तू राहत नव्हती. रात्री दुसऱ्या रूममध्ये अभ्यास करायला जा म्हटलं तरी सुद्धा जात नव्हती. त्याच रूममध्ये तू लाईट लावून बसत होती आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा झोप लागत नव्हती. आता कसं जमतं तुला एकटीला राहायला? आता नाही वाटत का तुला भीती? तेव्हा मी त्यांना सांगितलं की अनुच्या बाबांनी मला स्ट्रॉंग बनवलं. सर्व गोष्टी समजून सांगितल्या. या जगात दुसऱ्या व्यक्तींवर डिपेंडंट राहणं जमत नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टींना भिली तर कसं जमेल? आता तर आपल्याला मुलगी सुद्धा आहे. तुला धैर्यवान बनवायचं आहे की भित्र बनवायचं आहे ते तूच ठरव. त्यासाठी तुला पहिले स्ट्रॉंग बनावं लागेल, तेव्हा ती बनेल. या सर्व गोष्टीमुळे मी आता स्ट्रॉंग बनली. या सर्व गोष्टीमुळे मला आता भीती वाटत नाही. सुद्धा कधी एकटे घरी राहिले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.